नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. तर हा व्लॉग मी गणेश चतुर्थीच्या आधी थोडं शूट केलं होतं. तर 2-3 दिवस मला काही थोडीफार कामं होती, तेव्हा मी थोडं-थोडं शूट केलं होतं. पण मी व्लॉग अपलोडच नाही केला, वेळच नाही मिळाला मला. गणेश चतुर्थीचा व्लॉग मी अपलोड केला होता, त्याच्या आधीच मला हा करायचा होता. पण म्हटलं मी हा नंतरच अपलोड करते. गणेश चतुर्थीच्या आधी भरपूर कामं असतात आणि माझी सगळी कामं झाली होती. पण थोडी-थोडी कामं होती, तर ती मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. ह्याच्या आधी मी भरपूर साफसफाई केली होती, पण मी काहीच व्लॉग केला नव्हता. तर किचनमधली सगळी माझी भांडी झाली होती क्लीन करून आणि सगळी मी लावून पण ठेवली होती. फक्त हे जे डब्बे आहेत, तर हेच मला फक्त साफ करायचे आहेत आज. आणि थोडाफार मी काही ग्रॉसरी आणली आहे, तर तीसुद्धा मला ठेवायची होती. तर म्हटलं आता ह्याच्यातले काही सामान आहेत, डाळ वगैरे, ते सगळं मी काढून ठेवलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये. नंतर हे सुकले तर मग ह्याच्यातच टाकून ठेवते. तर ह्याला मी स्टिकर लावले होते, तर ते सुद्धा मी असे घासून घेते, तरी ते खराब होत नाही. आणि काही पण सामान असेल, डब्यातलं संपलं असेल, तर मी डबे धुवूनच त्याच्यात सामान भरते. तर हे सगळे आता मी डबे धुवून घेते आणि पुसून जरा वेळ सुकवायला ठेवते, म्हणजे लवकर सुकून जातील. तशीच जर धुवून ठेवली तर मग लवकर सुकत नाही. जे सामान लागणार आहे ते मी थोडंफार आणलं आहे आणि यावेळेस मी हे आणलं आहे, तांदळाचं पीठ उकडीचे मोदक करण्यासाठी. तर हे मी पहिल्यांदाच आणले, नाही तर नेहमी मी तांदळाचं पीठच आणायची आणि त्याचेच मोदक करायची. गरम पाण्यामध्ये जर पीठ टाकलं तर खूप चांगले आणि सॉफ्ट मोदक होतात. तर आता हे डबे सुकले आहेत. आधीचे जे काही डाळ आणि कडधान्य आहेत ते मी आधी वापरते आणि नंतर मग जे नवीन आहेत ते वापरते. कॅबिनेट्स मी पुसून घेतले आहेत आणि जास्त खराब होत नाही, कॉक्रोचसुद्धा होत नाही. मी नेहमी पुसत राहते त्यासाठी. आणि कॅबिनेट्समध्ये मी असे एक ग्रे कलरचे मॅटसुद्धा टाकले आहेत, जेणेकरून दिसायला पण छान दिसतं आणि साफ करायलासुद्धा सोपं जातं. तर आता हे डबे मी सगळे ठेवून देते. हे बघा, हे स्टिकर मी धुतले तरी खराब नाही झाले. हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते. खूप चांगल्या क्वालिटीचे होते, अजून आहेत माझ्याकडे ते स्टिकर. तर आपल्याला कळतं लगेच ह्याच्यामध्ये काय आहे, सगळे डबे काढून बघायची गरज पडत नाही. इथे मी माझ्यासाठी कॉफी बनवते आणि चिकूला मी दूध आणि हॉर्लिक्स दिलं आहे. तर बाप्पा यायच्या आधी थोडी थोडी जी साफसफाई आहे ती चालूच आहे माझी. तर हा आहे दुसरा दिवस. बाहेरच्या पॅसेजमध्ये व्हाईट कलरचे फ्लोअर आहेत, तर ते खूप लवकर खराब होतात. आणि आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे चप्पल वगैरे असतात तर त्याचे पटकन असे डाग दिसतात. त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मी फिनेल टाकलं आहे आणि या ब्रशनेच मी सगळं घासून घेते. तर या ब्रशने मी बाथरूम क्लीन करते. याबद्दल पण मला बरेच प्रश्न आले होते मागे, की कोणता ब्रश आहे आणि कुठून घेतला आहे. तर मी तो लोकल शॉपवरूनच घेतला होता. असं उभा राहूनच आपण फ्लोअर घासून घेऊ शकतो, बाथरूमचं किंवा बाहेरचं असं किंवा बाल्कनी असेल तर. तर ते सगळे मी घासून घेतलं आणि पुसूनसुद्धा घेतलं, म्हणजे रांगोळीसुद्धा मला छान छान काढता येईल. आता माहिती नाही काढते की नाही. आणि घरातली सुद्धा सगळी क्लिनिंग झाली आहे, तर म्हटलं आता बाहेरचं जे फ्लोअर आहे ते मी क्लीन करून घेऊ. ते सुद्धा झालं. आणि आज रात्री आम्ही बाप्पाला घेऊन येणार आहे. तर सगळं माझी कामं झाली आहेत, सगळी साफसफाई झाली आहे. आता ही शेवटची आहेत, तर ते म्हणजे बेडशीट बदलायची आहे दोन्ही बेडरूममधल्या. तर त्याच मी बदलून घेते आहे. सोफ्याचे कवर, परत जो झोपाळा आहे त्याचा कवर, डोअरमॅट आहेत, बाथरूम मॅट आहेत, त्या सगळ्या मला चेंज करायच्या आहेत. तर ते सगळं मी आता करून घेते. आणि या बेडरूममध्ये मी ही बेडशीट टाकली आहे. ही बेडशीट मला खूप आवडते, खूप सुंदर दिसते ही बेडरूममध्ये. किड्स रूमची बेडशीटसुद्धा मी बदलली आहे आणि याला असं मॅच होईल तसेच मी कलरचे कुशन कवर टाकले आहेत. आणि आता मी कर्टन चेंज करून घेते. दोन्ही बेडरूमचे कर्टन मी वॉश केले होते, फक्त हे राहिले होते.
तर हे आता मी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवते आणि हाताने स्वच्छ धुतले का निघून जातात. मशीनमध्ये सुद्धा टाकायची गरज नाही आहे. आणि मला जे कवर आहेत ते टाकायचे आहेत सोफ्यावरचे, ते सुद्धा मी टाकते. आणि हे सगळं मी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केलं आहे, कारण हे बेडशीट वगैरे आहे ते खराब होतात, कुशन कवर. त्यासाठी मग मी म्हटलं आदल्या दिवशीच टाकावं. आणि आता हे कवर आहेत ते मी गरम पाण्यात भिजत ठेवते आणि मशीनला लावेल, तर त्याने स्वच्छ निघून जातील. तोरणसुद्धा लावायचं आहे मला नवीन, तर ते सुद्धा मी लावून घेते. तर ही कामे दिसत नाही, पण करायला घेतली तर खूप कामं आहेत. मला समईसुद्धा साफ करायची आहे पितांबरीने. परत काही पितेची प्लांटर्स आहेत ते सुद्धा मला साफ करायचे आहेत. उद्या मला वेळ नाही मिळणार, त्यासाठी मग मी आदल्या दिवशीच साफ करते. आणि तांबे पित्याची जी भांडी आहे ती अशी 2-3 दिवस आधी घासून ठेवली तर परत तशीच पिवळी पडतात, त्यासाठी मी आदल्या दिवशी साफ करते. तर आता इथे मी समई सगळी घासून घेते. आणि मला संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा लवकर करायचा आहे. परत बाहेर जायचं आहे मला उद्यासाठी पूजेसाठी जे काही सामान लागणार आहे, हार, परत वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुलं, फळं, तर नारळ, हे सगळं मला आणायचं आहे. बाकी जे काही लागणार आहे ते सगळं मी आधीच आणलं आहे. उद्या पूजेसाठी जे काही भांडी लागणार आहे, समई आहेत, त्यासुद्धा मला रात्री साफ करून ठेवायच्या आहेत. सकाळी भटजी 6:45-7 वाजता येतो बोलले, तर तेव्हा पूजेची भांडी साफ नाही होणार एवढ्या सकाळी, त्यासाठी मी रात्रीच साफ करून ठेवते. परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरसुद्धा उठायचं आहे. बाकी सगळी साफसफाई असते जी रोजची आपली असते, ते सुद्धा करायचं असतं. त्यासाठी शक्य होईल तेवढी कामं मी रात्री आवरून घेते सगळी. तर ही समई मी दुपारी साफ केली होती. आता मी पुसून घेते, नाहीतर डाग दिसतील यावर. आणि संध्याकाळी मला स्वयंपाकाला करायचं होतं पनीरची भाजी, घेवड्याच्या शेंगा, परत डाळ भात, चपाती. तर हे सगळं स्वयंपाक मला करायचा होता, तर मी संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला घेते. मार्केटला सुद्धा खूप गर्दी असणार आहे आज, आणि डेकोरेशनचं जे सामान आहे ते सुद्धा आणायचं आहे. तर अशी भरपूर कामं आहेत. तर मी हा जो एक तांब्या आहे पितळेचा माझ्याकडे असाच होता, तर ह्याच्यात मी असं मनी प्लांट कटिंग करून लावलं आहे. खूप छान दिसतंय. आणि हे जे आहे हे मी नवीनच लावलं आहे, तुम्हाला पुढच्या कधी येणाऱ्या व्लॉगमध्ये मी दाखवेल. तर इथे मी धूप ठेवते, खूप छान दिसतंय आणि कलरसुद्धा खूप चांगला दिसतोय तो. तर इथे मी पनीरची भाजी करून घेते आणि एका साईडला मी घेवड्याची भाजी करून घेते आणि नंतर मग कुकर लावते. तर हा स्वयंपाक आता आणि नंतर आई ते येणार आहेत, तर सगळ्यांसाठीच मी स्वयंपाक करते. इथे मी पनीरची भाजी बनवते, तर दही नाही माझ्याकडे, त्यासाठी मी चण्याचं पीठ टाकते. थोडंसं मी तेलात भाजून घेते आणि नंतर मग मसाल्यात मिक्स करून घेते. आणि इथे एका साईडला मी कांदा भाजून घेते तेलामध्ये, आणि आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, आणि मिरच्या आहेत त्या मी अशा चॉपरला बारीक करून घेतल्या आहेत. पनीरची भाजी करताना मी कधी पण तेलामध्ये फ्राय करून घेते आणि नंतर भाजी करते, पण आत्ता मला वेळ नाही आहे, त्यासाठी मी असं डायरेक्ट बनवते. हे सुद्धा छान लागतं.
इथे बनवली आहे पनीरची भाजी आणि एका साईडला घेवड्याची भाजी बनवली आहे। खूप मस्त भाजी झाली आहे आणि दोन्ही भाज्या मी जास्त नाही बनवल्या कारण डाळसुद्धा आहेत। तर इथे मी कुकर लावला आहे एका साईडला आणि मला चपात्यासुद्धा करायच्या आहेत। तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।